भोंदूबाबा अशोक खराची आज पुन्हा चौकशी। एसआयटी टीमकडून खराची चौकशी सुरू। महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा, भोंदूबाबांसह त्यांच्या भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। निष्पक्ष चौकशीसाठी चाकणकरांकडून पदत्याग। राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, सुनेत्रा पवारांचं ट्विट। राजीनाम्यानंतर आता रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी। राजीनाम्यात रस नाही, सहआरोपी करून चाकणकरांना अटक करा। अंधारे आक्रमक, तर पुण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। महिला आयोगाचा राजीनामा दिलाय, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा नाही। संघटनेसाठी महाराष्ट्र दौरा करणार, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। तटकरेंच्या आशीर्वादानं चाकणकरांनी 400 ते 500 कोटींची माया जमवली। त्यांची चिडचिड समजू शकते, सुषमा अंधारेंचा निशाणा। तर चाकणकरांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची ही मागणी। चाकणकर पुण्याच्या, त्यांना कोणीतरी भोंदू खरातकडे नेलं असेल। चौकशीत सर्व समोर येईल, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पक्षाला सर्व अधिकार, भुजबळांची माहिती। शेवटी कर्म ज्या शिडीने वर गेलात त्याच शिडीने खाली आलात। चाकणकरांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसेंची टीका। आणखी काही गोष्टी बाहेर येतील, वेट अँड वॉच, रोहिणी खडसेंचा इशारा। राजीनामा दिला पण मॉडेलिंग सुटेना। सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सोपवतानाचा त्या फोटोवरून अंजली दमानियांचा टोला। तर महिला आयोगावर राजकारणी नको, आयपीएस अधिकारी किंवा निवृत्त न्यायमूर्तीच हवा, दमानियांची मागणी। लिंगपिसाट खरासोबतच्या नवरत्नांचा सीडीआर तपासा। अनेक मंत्री भोंदूबाबाला आहारी गेलेत, त्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। शिक्षण खात्यातही भोंदूबाबा अशोक खरातचा हस्तक्षेप। शिंदेंनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा, संजय राऊतांची मागणी। तर राज्यातील 9 मंत्र्यांवर भोंदूबाबाचा प्रभाव, राऊतांचा दावा। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांचा निकटवर्तीय एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। एसआयटी कडून दीपक लोंढेंची कसून चौकशी। दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय। भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर। उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रकार केल्याचा सीसीटीव्ही समोर। केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खरातची भोंदूगिरी। राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आजही गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा। बुलढाण्यात पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वाटप। गॅसच्या तुटवड्याचा छोट्या व्यावसायिकांना फटका। नाश्ता सेंटर आणि चहाची दुकानं बंद। सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात घसरण सुरूच। 24 तासात सोन्याच्या दरात 4,000ची घसरण, तर चांदी 6,000नी स्वस्त। सोनं आता प्रतितोळा 1,48,000वर। देशभरात आज रमजान ईदचा उत्साह। ईदगाहवर मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण। पहाटेपासून मशिदींमध्ये गर्दी, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त तैनात। मराठवाड्यावर अवकाळीचं अस्मानी संकट। 11,572 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 8,544 हेक्टरवर नुकसान। प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात।